The question is, the age of Shakti and Kanti are in the ratio 8:7 respectively. After 10 years, the ratio of their ages will be 13:12. What is the difference between their ages? शक्ती आणि कांतीचं आजच्या वयाचं एजचा रेशो आहे 8:7. शक्ती कांती 8:7. After 10 years, their ages of their ratio will be 13:12. 10 वर्षानंतर त्यांचा रेशो होईल. आजचा त्यांचा 8x आहे, 7x आहे. 10 वर्षानंतर 13x आणि 12x. आपण काय शिकलो की एज मधला डिफरन्स नेहमी सेम असते. 8x - 7x किती होतात? 1x, म्हणजे 1 आहे. तर 10 वर्षानंतर त्यांचा एजचा डिफरन्स सेमच असायला पाहिजे. 13x - 12x किती आहे? 1 आहे. म्हणजे इथं काही प्रॉब्लेम आहे काय? सेम आहे. 8x पहिले होतं, 7x शक्तीचं वय 8x होतं, म्हणजे आजचं आहे, आणि कांतीचं वय 7x आहे. पण 10 वर्षानंतर त्यांचा रेशो काय येईल? 13:12. फरक कितीचा आहे? 10 वर्षाचा आहे. तर याच्यामध्ये सुद्धा फरक कितीचा राहील? 10 वर्षाचा. म्हणजे 13x म्हणजे 13x - 8x इक्वल टू किती? 5x. कितीचा फरक आहे? 10 वर्षाचा. 10. x इक्वल टू 2. हे x ही व्हॅल्यू कोणत्या याच्यामध्ये टाका आणि आपल्याला जे आन्सर पाहिजे. आपल्याला काय विचारलं आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देअर एजेस. इथं x ची व्हॅल्यू टाकली 2 तर इथं राहील 16. इथं टाकलं तर 14. या दोघांचा डिफरन्स किती? 2 वर्ष. 2 वर्ष.